मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा राजकीय दावा करत राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेला उधाण आणलंय। उद्धव ठाकरे गटातील 2 आमदार सोडले तर उर्वरित सगळे आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षप्रवेश करतील असा दावा कृपाल तुमाने यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने आहे। काल संजय राऊत बोलले की एक धमाका दसरा मेळाव्यामध्ये पाहायला मिळेल, मात्र तुम्हीच धमाका द्यायच्या तयारीमध्ये, काय नेमका धमाका असणार आहे? आम्ही धमाका देणार आहोत। त्यांच्या पक्षातले 2 आमदार सोडून उर्वरित सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बीएमसीचे जे आता त्यांचे आमदार आहेत त्यापैकी 80% आमदार हे आमच्या संपर्कात आहे। आम्ही दसरा मेळावा आमचा झाला की दसरा मेळावा होतावर लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा आणि सर्वांना पक्षप्रवेश करणार। खतखत आहे म्हणून ते येत आहे असं नाही आहे, त्यांच्या पक्षामध्ये नाराजी, प्रचंड नाराजी आहे आणि ती संजय राऊतांबद्दल आहे। संजय राऊत ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष डुबवला, आम्हा लोकांना सुद्धा नाईलाजास्तव आमचा वेगळा गट यासाठी स्थापन करण्यात आला की त्यांनी कधी आम्हाला न्याय दिला नाही। त्या संजय राऊतामुळे ज्या पक्षाचा संपूर्ण सत्यानाश होता ते उद्धव साहेबांनी समजायला पाहिजे। खरंच म्हणजे दसरा मेळाव्यानंतर त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश देखील होणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहोळे, एबीपी माझा, नागपूर। तर कृपाल तुमाने यांनी केलेल्या या दाव्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। कोण म्हणते हे? ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतात, दारुण पराभव केला लोकसभेला। काय यांच्यावर तुम्ही यांना महत्त्व देता? या लोकांना त्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे, ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करतायत। ते कधी काळी शिवसेनेचे खासदार होते, आम्ही त्यांना निवडून आणलेलं, आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार। त्यावर तुमचं नशीब फुटलंय ते बघा आधी। देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील किमान 12 मंत्र्यांची निष्पक्ष चौकशी लागली तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फक्त अजित पवार नाहीत, किमान 12 मंत्री असे आहेत बरं का। त्यांची जर निष्पक्ष चौकशी केली तर त्यांची जागा वर्षानुवर्ष तुरुंगातच असेल। सिडकोच्या भूखंड घोटाळ्यामध्ये आता SIT लावलेली आहे। 5,000 कोटीचा जो भूखंड शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून